Hello everyone, myself Gulab Dhumre and welcome to the channel Edgeon Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण न्यूक्लियसबद्दल पूर्ण डिटेल बघितली, म्हणजे सपोज हे होतं आणि दॅट्स ऑल. परत तिथून पोर्स वगैरे होते, परत न्यूक्लिओलस प्रेझेंट होतं, परत क्रोमॅटिन असं प्रेझेंट होतं. बस लक्षात ठेवलं. परत पेरिन्यूक्लिअर स्पेस हे सगळं प्रेझेंट होतं. आय होप तो टॉपिक एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके, जस्ट अ मिनिट. आज आपण त्यातलाच टॉपिक आहे, दॅट इज द क्रोमोझोम. म्हणजे तो थोडासा किचकट पाठ होता, त्यामुळं हे दोन आपण थोडंसं वेगवेगळे घेतले. ओके, म्हणजे एकाच न्यूक्लियसच्या अंडरच येते हे पण, परंतु ते थोडंसं म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होऊ नये म्हणून क्रोमोझोमचा पार्ट वेगळा घेतला. ओके, लेट स्टार्ट. Let's start. You may recall that in just a minute. Yes, you may recall that interphase nucleus has a loose and distinct network of nucleoprotein called the chromatin. Yes, chromatin मध्ये आपण बघितलं हे जे होतं ना, that is the chromatin. Okay, that is the chromatin. But during different stages of cell division, cells show structured chromosomes. Yes, म्हणजे बघितलेलं आपण 10व्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. म्हणजे जसं डेव्हलप होते, म्हणजे स्टेजेस पुढच्या स्टेजमध्ये जाते, तसं एक स्ट्रक्चर्ड क्रोमोझोम हे होते. ओके, दॅट्स सपोज दिस इज that's the chromosome. Okay, in place of nucleus, chromatin contains DNA. Yes, chromatin contains DNA. Some basic properties called histones. Okay, some basic proteins called histones and some म्हणजे क्रोमॅटिनमध्ये काय काय येते, दॅट्स इम्पॉर्टंट. क्रोमॅटिनमध्ये काय काय ना, क्रोमॅटिनमध्ये हिस्टोन प्रोटीन येतात. बेसिक प्रोटीन्स कॉल्ड हिस्टोन प्रोटीन पण येतात, प्लस नॉन हिस्टोन प्रोटीन पण असतात, त्यांचं मग RNA ऑल्सो. ओके, हिस्टोन प्लस NH म्हणजे नॉन हिस्टोन प्लस सम RNA. ओके, RNA. ओके, दॅट्स ते क्रोमॅटिनमध्ये काय काय येते, क्रोमॅटिनमध्ये हिस्टोन प्रोटीन प्लस नॉन हिस्टोन प्रोटीन्स आणि RNA पण येते. ओके, single human cell has approximately 2 meter long thread DNA distributed. म्हणजे 2 मीटर लॉंग DNA असतो. एवढं एक्झॅक्ट हे नाही विचारलं, ते जस्ट इन्फॉर्मेशन लक्षात. अमॉंग इट्स 46 पेअर्स, म्हणजे 46 पेअरचे जे क्रोमोझोम आहेत ना, त्यामुळे 2 मीटर लॉंग DNA असतं. तरी पण लिहूया आपण ह्युमन 2 मीटर लॉंग DNA. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. 4 टाईप जे आहेत ना, मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲप्रोसेंट्रिक आणि टेलिसेंट्रिक, हे 4 टाईप आहेत. ओके, त्याच्यानंतर बाकी आपण असं पण वर्षभर काय म्हणतात बघत असतो. तसं हे 4 टाईप लक्षात ठेवायसारखे, तिथून क्वेश्चन बनवू शकतो. ओके, असं म्हणता येईल. एव्हरी क्रोमोझोम विजिबल only dividing cells essentially has a primary constriction of the centromere. Okay, on the sides of which disc shaped structures are called kinetochores. They are shown. Okay, these are the kinetochores. That's the kinetochores are present. Okay, centromere holds 2 chromatids of a chromosome. Okay, हे सेंट्रोमेअर असतं ना, इथं मध्ये सेंट्रोमेअर प्रेझेंट. सेंट्रोमेअर जो आहे ना, holds the 2 chromatids of a chromosome, right? Based on the position of centromere. सेंट्रोमेअरची पोझिशन काय, सपोज सेंट्रोमेअरची पोझिशन काय, ह्याच्यावरून हे जे 4 टाईप्स होतात. ओके, दॅट इज दी 4 टाईप्स. Can be classified into the 4 types. The metacentric मध्ये काय असणार, has middle centromere.
म्हणजे लक्षात कसं ठेवायचं, मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक. ओके, म्हणजे मेटासेंट्रिक पहिल्या स्टार्टिंगला, मेटासेंट्रिक म्हटलं की लक्षात घ्यायला लगेच सब मेटासेंट्रिक, राईट. मग त्यानंतर ॲक्रो का टिलो लक्षात घ्या, टिलो टेल सगळ्यात शेवटी काय असतं, लास्ट काय असतं शेपटी, सो टेल. सो टेल म्हणजे टिलोसेंट्रिक सगळ्यात लक्षात, मॅक्रो, बस एवढं लक्षात ठेवायचं. मेटासेंट्रिक हॅज इक्वल, दॅट्स इक्वल, मेटासेंट्रिक म्हणजे इक्वल असणार. सब मेटासेंट्रिकमध्ये ऑब्विसली काय थोडंसं साईडला. सब मेटासेंट्रिक हॅज सेंट्रोमियर स्लाइटली अवे फ्रॉम द मिडल ऑफ द क्रोमोझोम, म्हणजे क्रोमोझोमच्या मिडलपासून थोडंसं जरा एका साईडला जाणार. आणि इन केस ऑफ ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम्स सेंट्रोमियर सिच्युएटेड क्लोज टू, म्हणजे एका एंडला जवळ जाणार. आणि टिरोसेंट्रिकमध्ये तर पूर्ण एंडला जाणार. बस एवढंच लक्षात ठेवायचं, दॅट्स ऑल. बस येत तयार करणे. काय काय होतं, क्रोमोझोम्स. ओके, क्रोमोझोममध्ये क्रोमॅटिनमध्ये काय एकतर मग हिस्टोन प्रोटीन किंवा नॉन हिस्टोन प्रोटीन पण येतात. आणि त्यानंतर आणखी म्हटलं तर RNA सुद्धा येतात. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर सेंट्रोमेअर आणि कायनोटोकोर्स, राईट. त्यानंतर 4 टाईप्स, मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक. मेटासेंट्रिक म्हणजे मिडल, सब मेटासेंट्रिक म्हणजे जस्ट साईडला, आणि ॲक्रोसेंट्रिक म्हणजे ऑलमोस्ट एंड, आणि टिलोसेंट्रिक म्हणजे पूर्ण साईड. दॅट्स ऑल. बस तयार. समटाइम्स अ फ्यू क्रोमोझोम्स हॅव नॉन स्टेनिंग सेकंडरी कन्स्ट्रिक्शन्स ॲट कॉन्स्टंट लोकेशन, म्हणजे काय काय स्टेनिंग कॉन्स्टंट लोकेशनला हे असतं, म्हणजे काय काय क्रोमोझोम आहे ना कन्स्ट्रिक्शन असतात कॉन्स्टंट लोकेशन. दिस गिव्ज अपीअरन्स ऑफ स्मॉल सेटलिंग फ्रॅगमेंट कॉल्ड द सॅटेलाइट, म्हणजे त्याला सॅटेलाइटच म्हणतात. बस एवढं लक्षात. म्हणजे नंतर नॉन स्टेनिंग सेकंडरी कन्स्ट्रिक्शन वगैरे असतील, म्हणजे सपोज हा क्रोमोझोम नॉन स्टेनिंग हे वगैरे असतात, त्यानंतर नॉन स्टेनिंग कन्स्ट्रिक्शन्स असतील कॉन्स्टंट लोकेशन, दॅट इज कॉल्ड सॅटेलाइटच म्हणतात. ओके. आणि मायक्रोबॉडीज म्हणजे काय तर मेनी मेम्ब्रेन बाउंड मायन्यूट व्हेसिकल्स जे असतात ना, लहान अशा मायन्यूट व्हेसिकल्स असतात, मेम्ब्रेन बाउंड असतात, दॅट कॉल्ड मायक्रोबॉडीज. दॅट कंटेन व्हेरियस एन्झाइम्स प्रेझेंट इन बोथ प्लांट अँड ॲनिमल सेल्स. म्हणजे मेम्ब्रेन बाउंड मायन्यूट व्हेसिकल्स आर कॉल्ड एज मायक्रोबॉडीज. ओके, आय थिंक एव्हरीथिंग इज क्लिअर. यात लक्षात ठेवायचं काही नव्हतं असते, मॅटासेंट्रिक, सब मॅटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक. बस हे 4 टाईप लक्षात ठेवायचे. आणि सॅटेलाइट म्हणजे काय तर नॉन स्टेनिंग सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. ओके, क्रोमोझोमवरती प्रेझेंट असते. आणि त्यानंतर मायक्रोबॉडीजमध्ये मेम्ब्रेन बाउंड मायन्यूट व्हेसिकल्स. बस हे तयार राखणे. आणखी एकदा ट्रिक सांगतो, मॅटासेंट्रिक, सब मॅटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक आणि शेवटी काय ते शेफ्टी. सो दॅट इज द टिलोसेंट्रिक. ओके, मॅटासेंट्रिक म्हणजे मिडल असणार. ओके, आणि सब मॅटासेंट्रिक म्हणजे जस्ट थोडंच मिडलपासून लांब जाणार. ओके, दॅट इज द पोझिशन ऑफ सेंट्रोमियर, राईट. आणि त्यानंतर ॲक्रोसेंट्रिक म्हणजे एक ऑलमोस्ट एंडला जाणार. ओके, आणि त्यानंतर टिलोसेंट्रिकमध्ये एकदम एंडला जातं. बस एवढं लक्षात ठेवायचं. हे जे डायग्रामसुद्धा दिलेल्या आहेत, दॅट्स ऑल यू कॅन सी. I hope everything is clear. Thank you so much. Now our chapter is over here. Wait, अच्छे से लिखने का thank you. बस, बाय बाय.